मित्रांनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक डिस्क्लेमर देतोय. जे खरंच स्वतःला स्वामी भक्त समजतात त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण वरवरच्या स्वामी भक्तांना आजचा व्हिडिओ पचणार नाही. तर प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मित्रांनो, एखाद्या देवावरती, एखाद्या साधूवरती, एखाद्या संतावरती श्रद्धा असावी, पण त्या श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होऊ नये, हा या व्हिडिओचा स्पष्ट मुद्दा आहे. आता हे जे तुम्ही दृश्य बघत आहेत, हे दृश्य बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय की स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील, स्वामी तुम्हाला प्रसन्न होतील? जर कोणी असा विचार करत असेल तर त्याच्यासारखा मूर्ख तोच आहे. कारण या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवत आहेत. आणि मला असं वाटत नाही की तुम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत व्हावं असं स्वामींना वाटतंय. मित्रांनो, तुम्ही अगोदर हा व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यानंतर आपण या विषयावरती सविस्तर बोलू. निराकार गुरु गुरु रे निर्गुण रूपेची ही छाया तुमची राहू द्या मजवरी. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर थोडासा विवेक बुद्धीने विचार करा. तुम्ही कोणाला तरी स्वामींचा वेश परिधान करून बोलावत आहेत, हे कितपत योग्य आहे? कारण हल्ली मी बघतोय, कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचा बारसा असेल किंवा कोणता इतर कार्यक्रम असेल, त्याच्यामध्ये स्वामींची वेशभूषा करून कोणाला तरी बोलवलं जातंय आणि निव्वळ मनोरंजन केलं जातंय. आता काही जण म्हणतील की आमची श्रद्धा आहे म्हणून आम्ही बोलतोय, आणि मी फक्त स्वामींच्या वेशामध्ये तर बोलतोय, आणखीन काय करतोय, ब्ला 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 ब्ला. पण मला काय म्हणायचंय की हे सगळं करत असताना स्वामींचा अपमान करताय तुम्ही, असं वाटत नाही का तुम्हाला? मित्रांनो, हे जे लोक आहेत ना, हे स्वामींचा वेश परिधान करतात, त्यांच्यासारखं वागतात, त्यांची नक्कल करतात. हे जे यांना करायचं ना, हे करून जातात. पण याचा परिणाम तुमच्या डोक्यावरती किती होतोय, आणि खास म्हणजे महिला वर्गावरती याचा परिणाम कितपत होतोय, हा व्हिडिओ बघा. महिला वर्ग जो आहे तो यांनाच स्वामी समजून, स्वामी समर्थ महाराज समजून यांचीच पूजा करायला लागतो. मग हे मानसिकदृष्ट्या तुम्हाला कमकुवत नाही तर आणखीन काय केलं जातं? असा कोणीतरी स्वामींच्या वेशामध्ये येतोय, त्यांचा वेश परिधान करून येतोय, काहीतरी नखरे करतोय, मध्येच झटके देतोय, काहीतरी वेगवेगळे प्रकार करतोय, थिएटरमध्ये जातोय, काहीतरी धिंगाणा घालतोय. हे श्रद्धेचे लक्षण आहेत की अंधश्रद्धेचे? आणि जे लोक स्वतःला खरे स्वामी भक्त समजतात, थू आहे तुमच्या जीवनावरती, कारण तुम्ही अशा लोकांना प्रोत्साहन देत आहेत. मित्रांनो, माझा विरोध जो आहे तो स्वामींना नाही, माझा विरोध या स्वामींच्या नावावरती जो बाजार चाललाय याला माझा विरोध आहे. कारण एखादा स्वामींचा वेश परिधान करतोय म्हणजे तो स्वामी समर्थ होत नाही, किंवा त्याच्यामध्ये स्वामींचे गुण येतातच असं नाही. त्याच्यामुळे हा जो बाजार चालला स्वामींच्या नावावरती, हा थांबला पाहिजे आणि याला थांबवलं पाहिजे. स्वामी हा श्रद्धेचा विषय आहे, त्याचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये करू नका. आणि हा जे लोक स्वामींच्या नावावरती व्यवसाय करू पाहत आहेत, पैसे कमवू पाहत आहेत, त्यांनी सुद्धा हे सगळं थांबवावं. मी कुणाचं नाव घेत नाही, पण जे करत आहेत त्यांनी हे थांबवावं. मी परत एकदा बोलतोय, माझा विरोध स्वामींना नाही, माझा विरोध स्वामींच्या नावावरती व्यवसाय करणाऱ्यांना आहे. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. निराकार गुरु गुरु रे निर्गुण